नमस्कार मंडळी, मी तुमचा बंटी पाटील आणि तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आता अचानक काल प्लॅन झाला की रायगडला जाऊ, मी आणि माझा मित्र अमित चौधरी। पक्का लागत होता जरा, तो आता कोणता जरा लय लागतोय नदी नदीला फ्लो बघा किती पाऊस पडलाय। इथं बघ पोचलो आम्ही इथं, पण आम्हाला यायला जरा भरपूर टाईम झाला, 12 वाजलेत। त्याच्यामुळे आता आम्ही रोपवेने जाणार आहेत। उतरताना पण बघू कसं काय। तर खूप इच्छा होती पावसात रायगड फिरायची, आज ती पूर्ण झाली। कमीत कमी 2 वर्षापासून झाले असेल ना अमित? कारण नमस्कार मंडळी, मी तुमचा बंटी पाटील आणि तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आता अचानक काल प्लॅन झाला की रायगडला जाऊ, मी आणि माझा मित्र अमित चौधरी। आता बघू, त्याच्यासाठी वाट बघतोय। निघलोय मी तर, पण तो आता येतोय, 5 मिनिटात येईल तो आणि निघून जाऊ आम्ही। फायनली आलाय, 10 मिनिटं थांबलो आम्ही तुझ्यासाठी। 10 मिनिटं थांबलो बाईसाठी। झाली का नाही तयारी? आता बोले अमित निजा 15 मिनिटं यायला लेट, 10 मिनिटं तयारीच करता येतं अजून। याची गॉगल काय राहिले, काय राहिले? अमित निघायचा ना? टाकी फुल करतोय आणि निघू, 5-10 मिनिटात निघू आता लगेच टाकी फुल झाल्यावर। बोला गणपती बाप्पा मोरया। फायनली निघलोय, लागलोय मॅपला 3.5 तासाची रनिंग दाखवत आहे, पण आता बघू आपण थांबत थांबत वगैरे थोडा आराम बिराम करत निघू आणि जाऊ आरामात। तेवढा काय घाई नाही आपल्याला। आता आम्हाला पाऊस लागलाय, मध्येच पाऊस लागलाय। असा आपला काय क्लायमेट चांगला आहे, पाऊस नाही भेटणार पण पाऊस लागलाय। आता भिजतोय आम्ही थोडा। पाऊस गेला पण आता मस्त एकदम क्लायमेट भारी झालं। ढग यायचं असं एकदम डोंगरामध्ये उतरलेत, ढगांची चादर बसरले। असाच नजारा आम्हाला तिथं रायगडला भेटो। गणपती बाप्पा आता पालीमध्ये एंट्री करतोय। इथून 10 किलोमीटर पालीचं मंदिर आहे आपला। एवढी गर्दी नाही येते। आता मस्त आपले ग्रामीण रस्ते लागलेत। जुना रोड जो आपला पालीला जाणार आहे, एक्सप्रेसवरून कमीत कमी 10 किलोमीटर आहे पाली इथून। पण भारी आहे रोड आपला, ग्रामीण रोड एकदम सिंगल 1 वे रोड। काय जास्त मोठ्या गाड्या नाही, काय नाही, भीती नाही। मस्त आपला एन्जॉय करत आणि नजारा एकदम भारी झालेला आहे, टेन्शनच नाही काय। इकडची नदी पण बघा एकदम भरून भरून पाणी आलं आहे। पाऊस भरपूर पडलेला आहे, 2-3 दिवस झाले पाऊस पडतोय। आपल्याकडे पण पडतोय, इकडं पण पडतोय, इकडे जास्तीच पडला आहे। नदीला एकदम असा पूर आल्यासारखा वाटतोय, पण भरपूर पाणी आहे नदीला। परत एकदा अशी ढगांची चादर मस्त डोंगरांच्या खाली उतरलेली आहे अशी वाटतंय। एकदम नजारा एकदम म्हणजे न विसरणारच आहे आयुष्यात। एकदम असा भारी वाटतं एकदम बघूनच। असंच आम्हाला रायगडला भेटो आणि तिथं पण आम्ही असंच एन्जॉय करू असं वाटतं मला। नजर हा आपला सुधागड पालीचा किल्ला समोरच आहे आपल्या, दिसतोय बघा। इथं पण एक दिवस येऊ टाईम काढून। एकदम मोठा किल्ला आहे पण मस्त। 8 वाजल्यात, आता पोचलोय मी इथं पालीला। तर जरासं आता खाऊ पिऊ आणि निघू आणि लवकरच निघायला लागेल कारण का भरपूर लेट झालाय। चला अमित काय आला ना आपण।
आपल्या अंगावर आली नाही. जरा आता त्याला खोलता हो. इथं क्लायमेट बघा, नदी पक्का लागत होता जरा, तो आता खोलता जरा लय लागतं. पण काय समजत नाही, येतंय जातंय येतं जातंय. पण इथं जी नदी आहे ना, नदीला फ्लो बघा किती पाऊस पडलाय. इथं पण बघ, पाऊस थांबलाय थोडा, पाऊस थांबलाय बोललो. जरा मग आता चेंजिंग करून घेतो थोडा, दुसरं टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे आणलेत. तरी आपला अंदाज बरोबर होता की पाऊस लागल म्हणून. नशीब आपण त्रिपुरावर निघलो. पाऊस येतो जातो त्याच्यामुळे आपला रायगड पूर्ण झाकलेला आहे, एकदम असा धुक्याने झाकलेला आहे. आता आम्हाला इथे यायला भरपूर टाईम झाला, कारण की आमच्याच मध्ये फोटो काढ व्हिडिओ काढ. आता त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की रोपवेने जाणार आहेत. कारण की आमचा विचार होता चालत जायचा, रोपवेने जायचं नव्हतं. पण आता काय टाईम पण झाला आहे, परत घरी पण जायचं रिटर्न. त्याच्यामुळे आता रोपवेने जायचा विचार केला आहे. हा रोपवे पोचलो आम्ही इथं, पण आम्हाला यायला जरा भरपूर टाईम झाला, 12 वाजलेत. त्याच्यामुळे आता आम्ही रोपवेने जाणार आहेत. उतरताना पण बघू कसं काय. तर क्लायमेट बघा एकदम भारी, एकदम मस्त झालेलं आहे. पण लेट झाल्यामुळं आता आम्ही रोपवेनेच जातो. बघा तर तिकीट वगैरे काढतो आणि तिकीट झाल्यानंतर तिकीट काढायला गर्दी नाही. लवकरच काम झालं आमचं इथं. जरा आता फॉर्म भरायला लागतो, आपलं नाव आणि ॲड्रेस टाकून तिकीट देतील. एकदा तिकीट घेतलं की मग नंतर आम्ही लगेच निघू. आता तिकीट पण काढला. आता आम्ही फक्त नाश्त्याची सोय करत होता. हे झाला का नाही, काहीच गर्दी नाही बोल. या वडा बघायला का मला यायला आम्हाला लेट झाला. आमचं इथं नशीब एवढं चांगलं आहे की तर गर्दीच नाही काय. 2 मिनिटावर तर घरी वरती जावं टॉप. कोणच नाही. नाही तेव्हा येतं, लास्ट टाइम आला होता तेव्हा कसलं भरलेलं आहे इथं. आमचा नंबर पण लागला, जास्ती काही आम्हाला थांबायला वगैरे लागलाच नाही, कारण का पब्लिकच नाही. चेंज बघ असा होता. एमटीला पण कोण नाही बा. रोपवेमधून उतरलो आहे आणि आता इथं मस्त क्लायमेट एकदम असं फुल फॉगी झालेलं आहे. एकदमच फॉग आलेला आहे आणि जसं आम्हाला पाहिजे होतं क्लायमेट तसं भेटलं आहे. आता आम्ही सुरुवात केली, किल्ला पूर्ण फिरून घेतो आणि मग हळूहळू तर मला पण दाखवतो कुठे बाजारपेठ आहे, कुठे महाराजांची समाधी आहे, हिरकणी टॉप वगैरे कुठे आहे. सर्व हळूहळू एक एक पॉईंट बघत जाऊ.
10-10 मिनिटाला एकदम फॉग येतोय, फॉग जातोय, एकदम जन्नत आहे जन्नत. खूप इच्छा होती पावसात रायगड फिरायची, आज ती पूर्ण झाली. कमीत कमी 2 वर्षापासून झाले असेल ना अमित. कारण का जी पावसात फिरायची मजा होती तीच आज एन्जॉय करतोय. आणि जास्त पावसामुळे आम्हाला जास्त ब्लॉग काढता नाहीत, कारण का आमच्या मोबाईल जास्त दिसतील, जास्त भिजले तर खराब पण होतील. त्याच्यामुळे जास्ती काय काढत नाही. जेवढं जसा पाऊस जातोय तसा एक व्हिडिओ काढतोय. आम्ही काय फोटो काढू का? हे फोटो काढायला काही दमला ना अजून, दमवतात त्याला. आता आपण आलोय जगदीश्वराच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता कसं आहे काय. सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. आता पाऊस संपला आणि धुका चालू आला, परत धुका गेला. आता आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन निघलोय आणि आता इथून आता नगरकाड्यामध्ये जाणार. तिथून मग पुढे टकमक टोकला. हळूहळू बघू आता, जसं मध्ये पाऊस थांबतोय तसं ब्लॉग काढायला भेटतोय, तसं ब्लॉग काढतोय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पुन्हा इथे बाजारपेठ आहे. महाराजांच्या काळात इथे मोठे मोठे व्यापारी इथे बाजार करत होते. आणि आता आपण इथे होळीच्या मालाला आलो. इथे आपल्या महाराजांच्या काळात ना इथे होळी पेटवली जायची, म्हणून इथे आपण होळीचा माल म्हणून ओळखला जातो. बघू शकता इथं बाजारपेठ चालू होते. आता आपण नगरखान्यामध्ये आलोय. आता फॉग भरपूरच आहे, त्याच्यामुळे जास्त दिसत नाही, ब्लर दिसतंय. खाली हाती तलाव आहे, तो जास्त फॉग आलाय म्हणून दिसत नाही, पाऊस पण आलाय.
उतरलो आणि आता जेवायला बसलो आहे. आता जेवण वगैरे मस्त की झाला की असंच घरी निघू. अशा प्रकारे आम्ही जेवलो वगैरे आता परतीच्या बंद करतोय. चला